अधिकारी विषय प्रयोजन आणि स्मरण. तर आपण अधिकाऱ्याचं चालू आहे बरं का. मग या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? चाललंय ना का? अधिकाराचं वर्णन चालू आहे ना. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? कळलं की आपलं ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मलविक्षेप दोष काय केले आहे? पुढे कोणता दोष राहिला? हा आवरण मल दोष म्हणजे मलदोष म्हणजे वगैरे अभ्यास करत नाही. अभ्यास वाचन केलं. अरे काल 2 दिवस झाले ना. मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना, तिला काय म्हणतात? आहे का नाही? निषिद्ध कर्म केल्यापासून काय होते? ते पाप करण्याची वासना असेल तो कोणता दोष आहे? पुढे विक्षेप. कशाला विक्षेप म्हणतात? अरे मनाची चंचलता, याला काय म्हणायचं? आहे का नाही? पुढे कोणता दोष आहे? आवरण कशाला म्हणतात? अनात्म पदार्थाला मी आणि माझे म्हणणं, याला काय म्हणायचं? असे 3 दोष आहे. साधकाने 2 काय करायचे? घालवायचे. कोणते 2? मल आणि तो कोणता दोष राहिला? आणि तो आवरण निवृत्ती करता श्री गुरुला शरण जावा. अधिकाराचे वर्णन. पुढे आणखी तो साधनच्या दृष्ट्या संपन्न. त्याच्यामध्ये हे पण पाहिलं. मला काय तो साधनच्या दृष्ट्या म्हणजे कोण? काल झाला की आपला विवेक कशाला म्हणतात? पाहून काय असेल ना, पण सांगा की. पाहून सांगितलं ही बरं आहे. काहीच न सांगण्यापेक्षा पाहून काय असेल ना. अरे विवेक कशाला म्हणतात? जोरात बोलायचं. आत्मा अविनाशी असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी आणि अशा निश्चयाला काय म्हणायचं? पुढे वैराग्य. विवेक झाला, वैराग्य झाला. आता समाधी षटक म्हणजे यम, नियम, आसन. यम कशाला म्हणतात मग? बरं. पुढे यम. दम. पुढे दम कशाला म्हणतात? यम, दम. पुढे श्रद्धा. श्रद्धा कशाला म्हणतात? परम म्हणजे समाधान. तितिक्षा. त्याला समाधी षटक म्हणतात. आहे का नाही? म्हणजे याला साधनच्या दृष्ट्या असं म्हणायचं. असा जो आणखी कोणीतरी अधिकारी असून तो आवरण निवृत्ती करता श्री गुरुला काय केलेला आहे? तो या ग्रंथाचा काय इतकं पाहिलं की नाही. आपण आता काय राहिलेला आहे विषय? जीव ब्रह्म ऐक्य आहे. या ग्रंथाचा काय? जीवाचं ब्रह्माचं काय करायचं? नाही करायचं. नाही. हो, मोक्ष राहिला की बरोबर आहे.
एक रावण मोक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा त्याला काय म्हणायचं आहे? हा या ग्रंथाचा काय अधिकारी आहे. पुढे विषय कोणता? जीव ब्रह्म. तेव्हा जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य करायचं. ते पुढे प्रमाणाने युक्तीने त्याचं ऐक्य करायचं. शास्त्र सांगते जीव ब्रह्मैव महापरा. तेव्हा भेद निश्चय आहे ना, जीवाचा आणि ब्रह्माचा काय भेद आहे ना. दोचं ऐक्य कसं होईल? घोड्याचं आणि गाढवाचं कुठं ऐक्य होत असते का? आहे का नाही? घोडा किती जरी गाढव किती जरी धुतला तरी सुद्धा तो काय राहणार? ती गोष्ट सांगतात ना, तर बिरबल बादशाची गोष्ट सांगतात. बादशाकडे बिरबल नावाचा मनुष्य होता. नाव होता ब्राह्मण. कोण? बिरबल कोण होता? ब्राह्मण. आणि त्याचा बादशाह कोण होता? मुसलमान होता. मुसलमान नाही त्याच्या. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर त्याच्या गळ्यात काय असते? जानू असते का नाही? मग ते बादशाहाने पाहिलं. त्या बिरबलला विचारलं, म्हटलं हे काय आहे? तर म्हटलं सरकारी जनवा है, जानवा है कि? बोले क्यों बम्बन है, हमको भी बम्बन बनाओ. जानवा घातल्याने काय होतं? ब्राह्मण होतो तर आम्हालाही काय करा. मग ते बिरबलने सांगितलं, म्हणलं पहा अमक्या अमक्या दिवशी तुम्ही गंगेवरती या, मग तुम्हाला काय करू? ब्राह्मण बनव. मग राजाला आनंद झाला. मग त्या बिरबलने काय केलं? त्या दिवशी एक गाढव आणलं बघा. नदीवर त्या आतमध्ये त्याला धुवायला काय गेली. इतक्यात राजा आला. मग तो राजाने विचारलं, म्हणलं अरे बिरबल काय करतो? बोले सरकारीच को गद्दे का घोडा बनवतो. तो राजा म्हणाले याचं डोकं फिरलं आहे का काय? गाढव कोणता घोडा होत असते का? मग तो राजाने शिवाय द्यायला सुरुवात केली. बोले गवार है तू, खोपड़ी में कोई कलैया नहीं. अरे गद्दा कभी घोड़ा होता है क्या? बोले सरकार गंगा नहाने से गद्दा घोड़ा होता है. गंगे स्नान केलं म्हणजे गाढव सुद्धा काय होते? मला असं कुठं झालेलं आहे का? नाही. बोले साबण लगाने से काय होता गद्दा. त्याप्रमाणे किती जरी प्रयत्न केला, अलग लक्षात, इस्लाम ब्राह्मण होऊ शकत. त्याचा किती प्रयत्न केला तरी जीव किमस्वरूप होत नाही, ब्रह्मरूप होत नाही. आणि या ग्रंथाचा विषय कोणता आहे? मग जीवाचं आणि ब्रह्माचं काय करायचं आहे? ऐक्य करायचं आहे. मग कोण शास्त्र सांगते? कोण सांगते? वाचा. विषय वर्णन. जीवब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. कोणता विषय? कशाने प्रतिपादन करायचं? बरं का, शास्त्र सांगते जीव ब्रह्मैव. तो का म्हणे कशी कीव आहे काय? मग तो जीव ब्रह्मरूप. गीता गेलं तुम्हाला 8वा अध्याय व्हायचा आहे. त्याच्यामध्ये अधिदैव म्हणजे तुला जीव असं म्हणतात. तो जीवसुद्धा ब्रह्मरूप आहे. पण अज्ञानामुळे तो आपल्याला काय समजतो? जीव समजतो. काय समजतो? विषय. आपला कोणतरी मेंढपाळ होता, तो मेंढ्या चारायला गेला.
ते काय सापडलं बा, एका दरीमध्ये त्याला वाघाचं पिलू दिसलं. कोणाचं? त्याने पाहिलं वाघ आहे का, इथं काही वाघी नाही का, कोणीच नव्हतं, फक्त काय होतं, पिलू होतं बा. मग तो मेंढ्या चारणारा मनुष्य त्याने ते बरोबर वाघ कुठेतरी गेला असेल काय, ती वाघीन पिलू उचललं आणि कुठं घेऊन गेलं. मग ते पिलू मेंढ्यामध्ये वाढायचा, चरायचा. त्या पिलाला विचारलं, तू कोण आहे? म्हणला, मी मेंढी आहे. मुळामध्ये कोणाचं पिलू आहे ते? मग सिंहाचं पिलू काय मेंढू असते का? सिंहीने काय मेंढ्याला जन्म देते? मग ते पिलू म्हणायचं, मी कोण आहे? आणि मग पुढे खुशाल चरायचं बघा. पुढे का सिंहाची गाठ पडली. तो म्हटला, तो आपला जातबाई आहे ह्याच्यात. आणि तो काय म्हणतो, त्याला विचारलं, तू कोण आहे? मग ते सिंहाचं पिलू काय सांगायला लागलं, मी मेंढी आहे. तो म्हटला, हा सूर्य, हा आणखी सिंह असून स्वतःला काय समजतो? त्याला पुष्कळ सांगितलं. तो बोलला, नाही, हे माझे जातबाई आहे, मेंढ्या. आणि मी कोण आहे? मेंढीच आहे. मग तो सिंह होता ना, त्याने एका विहिरीवर नेलं, पाण्याच्या ह्याच्यावर. दोघांचे काय पडले? प्रतिबिंब पडले. तो म्हणला, बा, हे प्रतिबिंब कोणाचं आहे? तर म्हणजे तुमचं. मी कोण आहे? तर म्हणजे सिंह. आणि तू कोण आहे? तर म्हणलं, मेंढी. आता मेंढी दिसते काय त्यात? शेवटी मेंढी भाव गेला. आणि तुला कोणता भाव उत्पन्न झाला? कोणता भाव उत्पन्न झाला? सिंह भाव. आहे का नाही? आपल्याला कळून चुकलं, आपण मेंढी नसून कोण होताच तो सिंह. आणि मग उडी टाकली बघा कशात? त्या मेंढ्याच्या कळपात 2-4 मेंढे खलास करून टाकले. मग तो मेंढी नसून कोण आहे? तसा जीव नसून कोण आहे? जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेदविरुद्ध आहे आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चित मुमुक्षुस हितावह नाही. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याचे ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु या भेद निश्चयापासून भोगाचा अनुभव कोणासही नाही. मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. व्याख्यान केलं पाहिजे. जीव ब्रह्माचा भेद आहे ना, तो आणावा लागत असतो का? आहेच मुळामध्ये, आहेच की. कोणाला विचारलं तू ब्रह्म आहे, तो ब्रह्म आहे असं विचारणारा माणूस म्हटलं, तो म्हणलेला वेडा झालेला आहे. मी जीव असताना हा काय म्हणतो, तो ब्रह्म आहे, जमतं काय? मग जीव केम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. पण त्याच्याकरता पुढे सगळा विचारसागर एवढ्याकरताच आहे. जीव नसून काय? सगळा विचारसागरामध्ये हेच आहे. मग तो कसा आहे, काय आहे वगैरे प्रमाणाच्या द्वारा, युक्तीच्या द्वारा त्याला ब्रह्म कोणत्या भावावर आणणे? जीव नसून कोण आहे? तो ब्रह्म आहे. पुढे वाचा. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुत अपेक्षित नाही, म्हणून थोडा काय भेद सांगावं लागत नाही. भेद या मुळामध्ये आहेच, पण त्या भेदामुळे आपल्या जन्म मरणाचं दुःख काय करावं लागतं, भोगावं लागत असतं. जोपर्यंत मी आणि माझी बुद्धी आहे तोपर्यंत हा जो भ्रम आहे, तोपर्यंत जीव काय कोणत्या याच्या गटांगळ्या खायच्या, कशामध्ये जन्म मरणामध्ये काय करायच्या, गटांगळ्या खायच्या. कोणता जन्मात जाऊ याचा काही नियम सांगता येत नाही. अन्नाचे 4 स्वेदचे उद्देय कोणता आणखी देह प्राप्त होईल. खंती दे ना अन्न काढावं काय करा.
परस्पर एक आपण कोणत्या कोणत्या देहातून आलो हे काही सांगता येत जीव नाही. प्रत्येकाच्या संस्कारावरून जाणायचा कोणता जन्म मिळेल हे सुद्धा आहे का. एवढा मोठा जड भरत राजा कोणत्या देहात गेला, राजा असून कोणत्या देहात गेला, तसा जीव कोणत्या देहात जाईल सांगता येत नाही. एकच देह फिरत बसतो का लाखो देह आहे का. एक एक योनी आमचाही लागले वारा. झाडाच्या योनीमध्ये झाड काय 5 वर्ष टिकते का. वडाचं झाड हजारो वर्ष असते. किती झाडाची सुद्धा काय ऐसे होती तरूड लोष्ट आणि या सगळ्या योनी आहेत. ती अहिल्या त्या इंद्राच्यामुळे कोणत्या योनीत गेली होती, दगडाच्या. शिळावती मनुष्य झाली, दगडाची योनी प्राप्त झाली तिला. हे योनी आहे. हजारो वर्ष दगड पडला राहतो तरी त्याचा उद्धार होत नाही. पण जोपर्यंत जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचे आपल्याला जन्म काय करावं लागतात. सण गटा पुनरुपी जन्म, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. याच्याकरता जीव ब्रह्मैक्य आहे. जीवदशेमध्ये या देहातून त्या देहात, त्या देहातून आणि ब्रह्मभावाला आला म्हणजे तो जन्म मरणाची ही जी परंपरा खुंटली त्याची सरली झाला सफळ. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत आणि या ग्रंथात मोक्षला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणून जीव ब्रह्माचं काय केलेलं आहे, ऐक्य केलेलं आहे. भेदनिश्चय हा दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून जीव ब्रह्मामध्ये आपल्याला भेद आपल्या ठिकाणी आहे. तेव्हा या ग्रंथाच्या द्वारा भेदाची निवृत्ती जाऊन जीवाला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते आणि ती ब्रह्मरूपाची प्राप्ती होते. तुम्ही गीतेमध्ये सुद्धा हाच विषय आहे. एषा ब्राह्मी स्थिती मैनाम प्राप्य विमयती. पुढे आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना, स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये परमोच्च स्थितीमध्ये जीव नसून किम स्वरूप आहे, तो ब्रह्मरूप आहे. जीवो ब्रह्मैव. एखादी गरिबाची पोरगी असली आणि लग्न जोडलं, पण कोणाची राजपुत्र असते, कोणाची जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भेद आहे. आणि एकदा का लग्न झालं आणि तो मधला पडदा का बाजूला केला, मग ती गरिबाची पोरगी ती काय मग आता गरीब राहते का राणी होते. किती वेळात, अरे किती वेळात राणी झाली. ते कपडा बाजूला होईल, मध्यंतरी कपडा जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कोणा मूल करील आणि कपडा बाजूला झाल्यानंतर ती कोणाही राणी. तशाप्रमाणे ज्ञान अज्ञान आहे तोपर्यंत जीव आहे आणि एकदा ज्ञान झालं की तो किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप. गीतेचा दुसरा अध्याय आहे. वाचा. प्रयोजन वर्णन. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. आपण काय पाहिलं, पहिला अधिकारी पाहिला, दुसरं काय पाहिलं, विषय पाहिला ना. पण या ग्रंथाचा कोणता विषय आहे, मग आता कोणता राहिला, प्रयोजन राहिला. अधिकारी विषय पुढे. मग या ग्रंथाचं प्रयोजन कोणतं आहे, सकल दुःखाची परमानंदाची. हे या ग्रंथाचं काय आहे प्रयोजन आहे. पण हे कशावर अवलंबून आहे, जीव ब्रह्मैक्य साधनावर देव ब्रह्म. तेव्हा अनंत कालापासून आपल्या पाठीमागे जे दुःख लागलेलं आहे ना,
कोणतं दुःख पुन्हा जन्माचं, पुन्हा काय करायचं? मग धारा कम बंद पडते का चालूच असते? आहे ना, मग धारा बंद पडते का चालू असते? चालूच असते की ती खुंटली पाहिजे ना. त्याची सर्दी झाला सफळ, किती वेळा जन्मा यावे म्हणून जीव घ्यायला सारखं आहे. म्हणून जन्ममरणाचं दुःख ते नष्ट झालं पाहिजे. सकाळी दुःखाची आता या जन्मात आपण पुढचे कोणत्या जन्मात जो काही सांगणार, तेव्हा जन्ममरणाची परंपरा काय झाली पाहिजे. किती हे तो तुकोबराच्या अभंगामध्ये नाही, अगाय श्री अनंत मधुसूदन. शेवटचं जरा चरण कोणतं आहे? शेवटचं चरण बघायचं. पूर्ण पूर्ण मची करत असे भवबंधनी संसारूपी दुःखातून आम्हाला काय करा, तुम्ही मुक्त करा. संसार म्हणजे नुसतं लग्न करणं हा संसार नाही. काही घर बांधणं, लग्न करणं, काय शेती बाडी, काय ते हे सगळ्या शाखा आहे. ह्या खरा संसार कशाला म्हणत असतात? पुनरपी जननम याला म्हणतात संसार. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. बाळपणचं दुःख पुढे, तरुणपणचं दुःख पुढे, म्हातारपणचं दुःख. बाळपणी दुःख असते का नाही? आहे का काय काही? तर लहान मुलाला बोलता येत नाही, दुखते कुठून, आणि औषध भरता येतात. बाळपणचं दुःख असते ना. बरं आहे. पुढे तरुणपणचं, बाळपण गेले, तरुणपणी, वृद्धपणी, स्वानापरी गती झाली अवघे करते. हाड म्हणजे हाड. म्हातारपणी काय असते? मग सगळा कारभार कोणाचा असते? सुनवाईच्या हातामध्ये. मग ते एखादा चहा द्यायचा असेल, कॉफी दूध द्यायचं असेल, ती अगोदर म्हाताराला देते का आपल्या पोराला देते? म्हातारा आपला पाहत बसतो. म्हातारा म्हणतो इतका वेळ झाला तरी मला चहा देत नाही. मग ती सोनबाई म्हणत असते, तुम्हाला काय ऑफिसमध्ये जायचं आहे का? मुलांना कुठं जायचं आहे? शाळेत जायचं. स्वानापरी नाव काय करते? बालपणचं दुःख पुढे, तरुणपणचं दुःख, आणि पुढे म्हातारपणचं दुःख, आणि पुन्हा जन्माचं दुःख. 9 मास गर्भवासी मतांचं माझ्या कष्ट झाले या. मग काय माणूस काय झाडाला लागतो का? आईच्या उदरामध्ये काय करावं लागते? 9 महिने 9 दिवस काय करावं लागतं? ते काही एअर कंडिशन आहे का? ते जन्ममरणाचं काय? ते कोणत्या देहात दुःख निवृत्त होते? मनुष्य देह. मनुष्य देह केळी करून हे जन्मात मरणाचं दुःख कोणत्याच देहात जाऊ शकत नाही. तुम्ही इंद्र जरी झाले तरी त्याला सुद्धा जन्माचं काय? तो पुनरावृत्तीची आमापा. ब्रह्मादेव व्हा का इंद्र व्हा का आणखी का, 5वीला जन्ममरणाचं दुःख काय केलेलं आहे? बस हे जन्ममरणाचं दुःख कशामुळे लागलं? भेदामुळे लागलं. कशामुळे? म्हणून जीव ब्रह्माचा भेद आपल्या ठिकाणी आहे. ग्रंथ श्रवण आणि श्रीगुरूच्या कृपेमुळे त्याची सर्दी झाला सफळ व्यापार. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य या ग्रंथाचा काय विषय? आणि भेद हा मुळात आहेच की
कोणाही माणसाला सांगितलं तो ब्रह्म आहे, तो म्हणतो याच्यात ब्रह्म म्हणणाऱ्या माणसाचं डोकं फिरलं काय, मी माणूस असताना मला काय म्हणतो हा, मला वेगळाच दिसतो. तुकोबारांना विचारलं तुम्ही कोण आहे, मी वासुदेव आहे का, अनुरे मी तो कडा. याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा काय विषय आहे. अधिकारी झाला, विषय झाला, आता काय राहिला प्रयोजन. प्रयोजन म्हणजे मोक्ष, हेच प्रयोजन आहे. मोक्ष कशाला म्हणतात, सकल दुःखाची परमानंदाची, याला मोक्ष म्हणतात. आणि ज्ञानाने प्राप्त होतो, कशाने होत असतो. आणि त्या मोक्षाचं साधन कोणतं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हे मोक्षाचं काय आहे, जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममरणाची व्यथा निष्ठ होऊ शकत. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे त्याचं साधन आहे, साध्य आहे मोक्ष. पुढे वाचा. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या संसाररूपी दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परमप्रयोजन फल आहे. तेव्हा जन्ममरणाची भ्रांती दुःख निवृत्त होणं आहे तो म्हणजे सकल दुःखाची काय होणे. आणि पुढे ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे, त्याची प्राप्ती झाली म्हणजे परमानंदाची प्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती, ब्रह्मानंदाची प्राप्ती, याला वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात. आणि तो मनुष्य यामध्ये प्राप्त होतो. त्याला त्याकरता साधना कराव्या, त्याचा अधिकारीला असावा लागत. असं साधनाचं ज्ञान असावं लागतं. नुसतं ज्ञान असून काम भागत नाही, मग त्याच्या साधनामध्ये तत्परता असावं लागतं. ताटामध्ये अन्न वाढलेलं आहे, पाहून भूक जात असते का, मग त्याचं ते अन्न कुठं गेलं पाहिजे, पोटात गेलं पाहिजे. नुसते पाहून काम भागत असते का. मग एक ग्रस्त आणि त्याला जोरात भूक लागली होती, जेवायला बसला आणि त्याच्यामध्ये काही विचार न करता तिखटाचा भोगता होता. कशाचा, आणि ते जेवत असताना बरं का पाणीसुद्धा घ्यावं लागतं ना. अरे जेवायला गेला तरी काय पाहिजे, आपला धर्म आहे ना, अगोदर फिरावं लागते ना. आपल्या धर्मामध्ये एकदम जेवायला सुरुवात करायची, खूप पोषण करायचं, ते अन्न घ्यायचं, प्राणाय स्वाहा म्हणायचं असं. आणि त्या बाईने काय केलं, जेवायला वाढलं, याला भूक लागली असल्यामुळे विसरला पाण्याला. आणि चटणी तिखटाचा भोगता, भरपूर तिखट खाल्ल्यामुळे सगळी आग व्हायला लागली. कोणा कशाची, पोटाची का तोंडाची, पाणी करायला लागलं. मग ते पाण्याचं भांडणं कुठं आहे. मग त्या घरच्या मंडळीला शिव्या द्यायला काय केले. मग त्या बाईने सांगितलं, म्हणलं हे मग शिव्या देऊ नका, हा आड भरलेला आहे, विहीर आहे, या विहिरीमध्ये काय आहे, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घ्या. मग विहिरीतलं पाणी ताण दाखवत असते का, ते विहिरीतलं पाणी प्यायला द्यावं लागतं. कुठे यायला पाहिजे, प्यायल्यामध्ये. प्यायल्यातलं पाणी ताण दाखवते का, मग ते पाणी कुठे गेलं पाहिजे. आणि मग सुद्धा निवृत्ती होत आहे. आलं का. तेव्हा एकाच्या करता सांगितलं, कोणतंही ज्ञान नुसतं ऐकून काम भागत नाही, त्याचा अनुभव यावा लागतो. काय करावं लागतं, त्याच्याकरता चाललेलं आहे. त्याला प्रयोजन समजायचं. सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची. पुढे
आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. प्रयोजन, त्या प्रयोजनामध्ये दोन प्रकार. एक परमप्रयोजन आणि दुसरं एक अवांतर प्रयोजन. परमप्रयोजन म्हणजे काय? अवांतर साध्याला परमप्रयोजन म्हणायचं आणि साधनाला अवांतर प्रयोजन म्हणायचं. साध्य काय आणि साधन काय? एखाद्या ग्रस्ताकडे संत्र्याची बाग आहे, त्या संत्र्याच्या बागेला भरपूर पीक येणं, संत्रा लागणं, हे कोणतं प्रयोजन? परमप्रयोजन. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संत्र्याच्या झाडाची सावली पडणे, थंड वाटणं, हे कोणतं प्रयोजन आहे? साधनाला कोणतं म्हणायचं? अवांतर प्रयोजन. साधनाला काय म्हणायचं? एखाद्या माणसाने संत्र्याची बाग लावली आणि एक त्रस्त मनुष्य चालला होता, त्या शेतकऱ्याने संत्र्याची बाग तोडायला काय केली? मग मनुष्याला म्हणलं, का तुम्हाला काही कळते का? चांगली झाडं संत्र्याची सावली पडलेली आहे आणि खुशाल तोडून टाकतात. तर म्हणलं 20 वर्ष झाली, त्याला काय येत नाही? फळच येत नाही. अहो म्हणलं सावली पडते ना, मग सावली करता लावली का झाडं? त्याला काय आलं पाहिजे? भरघोस काय आलं पाहिजे? मग संत्र्याच्या झाडांना भरपूर संत्री येणं कोणतं प्रयोजन? आणि सावलीचा आनंद होणं कोणतं आहे का? त्याप्रमाणे मोक्षही कोणतं प्रयोजन आहे? मोक्ष सकल दुःखाची, परमानंदाची, याला काय म्हणतात? हे कोणतं प्रयोजन? मोक्ष कशाने मिळतो? साधन त्याचं काय? प्रत्येकाचं साधन असते ना. भूक कशाने निवृत्त होते? अन्नाने पाण्याने भूक झाले का? ऐकाय. आणि ताण कशाने निवृत्ती होते? प्रत्येकाचं साधन काय झालेलं आहे? ठरलेलं आहे. जसं मोक्षाचं साधन काय आहे? मग जीव ब्रह्मैक्य हे या ग्रंथाचा काय विषय आहे. आणि सकल दुःखाची निवृत्ती हा या ग्रंथाचा काय आहे? सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे. म्हणून मोक्षास परम प्रयोजन म्हटले. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. प्रत्येक माणसाला दुःख असावं असं वाटते का? मग काय असं वाटते? ऐका नाही, एखाद्या गरिबीचं दुःख असते, कोणाला कशाचं. संसार म्हटल्यानंतर कोणतं दुःख उभं राहिले काही सांगता येत. एखाद्याचा एकुलता एक पोरगाच करतो, एखादा ॲक्सिडेंट झाला म्हणजे 2-4 दोघं संपले त्याच्यामध्ये. तर 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक पुढे, बरोबर आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक. आधी आध्यात्मिक म्हणजे भूक लागणे वगैरे, थंडी वाजणे, नाही का? रोगाधिकाचं दुःख, याला कोणतं दुःख म्हणायचं? आध्यात्मिक दुःख म्हणतात. आदिदैविक म्हणजे आदिदैविक म्हणजे पुराणी गाव वाहून जाणं, भूकंप होऊ नये, नाही का? किंवा हे सगळं जे इच्छा नसताना देखील येत असेल आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी, त्याला आदिदैविक दुःख म्हणतात. आणि आदिभौतिक दुःख म्हणजे यावर्षी पाऊस ज्या वेळेला पडायला पाहिजे होता त्यावेळेला पडला नाही. जो पडायला सुरुवात केली तर शेतकऱ्याला काय करून टाकलं? कोणतं दैव? कोणतं आहे? याला आदिभौतिक दुःख.
मग तो ब्रह्मदेव असो का इंद्र असो का कोणी असो, हे 3 प्रकारचं दुःख पण माणसाच्या पाठीमागे लागलेलं आहे. काही काही दुःख असे असतात की ते कोणत्याही उपायाने काय होत नाही. शरीर म्हटल्यानंतर शरीरात एक रोग आहे का नाना प्रकारचे रोग आहे. आणि त्याच्यातले तर काही रोग असे आहे, एकदा आला की राम बोलो भाई. अटॅक नावाचा दोष आहे ना, बसता बसताच काय येतो, दवाखान्यात नेण्याचं काय पडत नाही. मग दवाखान्यात न नेताना कुठं न्यावं लागतं? बंगल्यात का? अरे बंगल्यात न्यावं लागते का मसनात? कोणाला कोणतं दुःख राहील काही सांगता येत. शरीर दुःखाचे, रोगाचे आहे का सगळं बघा. नाही अपवित्र शरीर आहे. मग शरीरामध्ये तापस तर किती प्रकारचे आहे म्हणतात, काही सांगता येत नाही. अशा प्रकारे नाना दुःख आहे, किती प्रकारचं दुःख आहे. मग आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक. श्रीमंत माणसाला गरिबीचं दुःख नाही. आणि गरिबाला गरिबीचं काय असते? सगळ्यात वाईट दुःख कोणतं आहे? जे श्रीमंताला त्याची जाणीव नसते. एखादा माणूस असला ना, ₹1,00,00,000 गाडी घेईल. किती? ती गाडी घे, साधी गाडी घेणार नाही. किती? आणि सप्ताह असला तर थोडी वर्गणी द्या. तर म्हटलं वर्गणी मागतो का? आता ₹1,00,00,000 गाडी कुठे नेते? पुण्यालाच नेते की. 10 लाखाची गाडी कुठे नेते? पण आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे. कुणाला म्हणायचं नाही बरं, नाही तो म्हणून याला आमचं वैभव आहे ना आवडत नाही. जाऊ दे, आपल्या दृष्टांत. गरिबीचं दुःख आहे. आणि श्रीमंताच्या सुखापेक्षा गरिबीचं दुःख भारतामध्ये जास्त आहे का? श्रीमंत माणसं किती आहे? वारकरी संप्रदायात तर सारे वारकरी म्हणजे धनिक वारकरी एखादाच असतो. आणि सगळे कोणते मग गरीब वारकरी असतात. काय जाऊ दे, कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा सकल दुःखाची परमानंदाची एकच दुःख झालं असतं की सगळ्या प्रकारचं दुःख निवृत्तीरूप आणि सुखप्राप्तीरूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम प्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परमप्रयोजन फल आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. बा मग त्याचं साधन काय? मोक्षाचं साधन काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. जीवा जीव नसून तो ब्रह्मरूप आहे असं ऐक्याचं जे साधन असतं, त्या साधना कोणत्याही साध्याला कशाची आवश्यकता असते? एखाद्याला कलेक्टर व्हायचं आहे, फॉर्म भरला बघा. म्हणलं या फॉर्मवर कशाचा फॉर्म आहे? म्हणलं हे बघा कलेक्टर होण्याचा फॉर्म आहे, याच्यावर तुमची सही करा की. तर म्हटलं अंगठा घ्या की आमचा. तो काय कलेक्टर होतो का? कोणी माणूस काय ऑपरेशन करतो का त्याच्यातला तज्ज्ञ माणूस? माणूस आलं लक्षामध्ये. साधनाची अपेक्षा आहे. कलेक्टर व्हायचं असेल तर निदान कमीत कमी LLB तरी पास पाहिजे. डॉक्टर व्हायचं असेल तर MBBS काय पाहिजे? तो पदवीधर मनुष्य त्याचा अधिकारी होता. भलताच मनुष्य नाही काय. साधा पकवास जरी वाजवायचा असला तरी त्याचे बोल काय करावं लागते. आमचं कीर्तन होतं बघा, पकवास वाजवणारच नाही, पकवास ठेवला. त्याच्यात एक बाई उठली. ते म्हणे बाबा मला पकवास वाजवता येते. मी म्हटलं पकवास वाजवणं म्हणजे काय? म्हणलं थापा मार. थापा मारून तर कुठं पकवास वाजवणं आहे का? त्याच्यातून काय काढावं लागतं? मग साधनाचं सुद्धा काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणून मोक्षाचं साधन कोणतं आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. तेव्हा जीव नसून ब्रह्मरूप कसं आहे?
हे सगळं विचारसागरपर्यंत चालणार आहे. वाचा. संबंध वर्णन. अधिकारी, विषय आणि प्रयोजन या तिन्हीचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. पहा की अधिकारी हा मोक्षरूप फलाची इच्छा करतो, म्हणून अधिकारी आणि फल या दोहीमध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. आपण कोणतं वर्णन केलं आतापर्यंत? अधिकारी, पुढे पुढे आहे का नाही? कोणता विषय या ग्रंथाचा आहे का? याला विषयाचं वर्णन म्हणतात. जीव ब्रह्म ऐक्य या ग्रंथाचा काय फल कोणतं आहे, प्रयोजन कोणतं आहे, मोक्षाचं काय स्वरूप आहे? सकल दुःखाची, एका दुःखाची का सकल दुःखाची? श्रीमंत माणसाला कोणतं दुःख नाही? गरिबीचं दुःख नाही. जन्म मरणाचं दुःख आहे ना. शरीर म्हटल्यानंतर रोगाचं दुःख आहे. एक श्रीमंत माणूस साखर फॅक्टरीचा मॅनेजर, जेवायला गेल्यानंतर सगळे साखरेचे पदार्थ त्याला सांगितलं. म्हटलं अरे तुम्ही जेवण करा की. तो म्हणले जमणार नाही, जेवण करायच की आमच्यासोबत. बरं, मग त्यांनी सांगितलं कुटुंबाला आमचं ताट घेऊन या. त्या ताटामध्ये काही नाही बघा, फक्त काय होतं, ताक आणि लाया. आज साखर फॅक्टरीचे मालक आहात, आम्हाला सगळे पक्वान आहे, तुम्हाला काय आहे? ताक आणि. मग डॉक्टरने सांगितलं आहे ताक आणि लाया सोडून जर काही खाल्लं तर आंबोल भाई. म्हणलं भानगड काय? म्हणलं डायबिटीज वाढलेला आहे. काय वाढलेलं आहे? इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत. मग बाप, गरिबीचं दुःख नाही, कशाचं दुःख नाही? रोगाचं दुःख आहे ना. कोणतं दुःख आहे? असं आहे. एखाद्याला अटॅक झालेला असं म्हणला, एक झटका येऊन गेला, दुसऱ्या झटकाला कुठे जाईल काही सांगता येत नाही. श्रीमंती भरपूर आहे. मग 3 प्रकारचं दुःख आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी. मग सकल दुःखाची, परमानंदाची, हे मोक्षाचं काय आहे? पुढे अधिकारी आणि विचार यांचा कर्तृकर्तव्य भाव संबंध आहे. म्हणजे अधिकारी झाला, पुढे विषय झाला, पुढे आता कोण राहिला? संबंध आहे का नाही? आता लग्नामध्ये लग्न होण्याच्या पूर्वी संबंध असतो का? आणि एकदा लग्न झालं म्हणजे त्या बाईचा भाऊ याचा कोण होतो? साळा होत असतो. होता का पूर्वी? मग त्या बाईचा बाप याचा कोण होत असतो? संबंध आला की नाही? कशामुळे संबंध आला? लगेच लग्नामध्ये आहे ना तुमच्या सगळ्यांना संबंध आहे. तसेच ग्रंथाचे संबंध आहे. तेव्हा ग्रंथापासून आपल्याला काय होते? ग्रंथाच्या श्रवण वाचनापासून काय होते आपल्याला? कोणापासून? ग्रंथ कोण झाला? जनक. ज्ञान काय झालं? कोणता संबंध? आला का नाही? ग्रंथामध्ये कशाचं प्रतिपादन केलेलं आहे? जीव ब्रह्माख्य. मग ग्रंथ कोण झाला? प्रतिपादक. ज्ञान काय झालं? प्रतिपाद्य. कोणता संबंध आहे का? तेव्हा कर्तव्य भाव संबंध. साधकाने विचार करणे त्याचं काय आहे? विचार आणि साधकाचा कोणता संबंध आला? असे संबंध असतात. फलाचा आणि ज्ञानाचा कोणता संबंध? प्राप्य प्रापक.
ज्ञानापासून आपल्याला ग्रंथाच्या श्रवणापासून ज्ञान प्राप्त होते, असे संबंध तयार होतात. लग्न झाले की संबंध काय होतात? मग सगळ्या वधू पक्षाचे संबंध आपोआप निर्माण होतात. काय होतात मग? त्याला संबंध म्हणायचा. वाचा. अधिकारी हा विचाराचा कर्ता आणि विचार कर्तव्य तसेच ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. अधिकारी आणि विचार याचा कोणता संबंध आहे? नाही, खूप संबंध आहे त्याच्या. प्राप्य प्रापक भाव संबंध. अधिकाराला ग्रंथापासून चिंतनापासून ज्ञानाची काय होते? मग अधिकारी कोण झाला? अरे तुमच्या ग्रंथात लिहिलेलं आहे ना, ते माझ्याकडे काय बघता? ग्रंथात मग अधिकारी आणि विचार कोणता संबंध आहे? कर्तव्य विधिकाराने अधिकाराने काय केलं पाहिजे? संबंध आला की नाही? एखादं लग्न झालं म्हणजे त्या मुलीचा बाप होतो, तो नवरदेवाचा कोण होत असतो? पूर्वी होता का? आणि कोणालाही सासरा म्हटलं तो का आणतील ना? त्याचा संबंध यावा लागतो. काय यावं लागतं? हे संबंधाच्या 4 प्रकारचे आहे. वाचा. त्यात ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहे. तसेच ग्रंथाचा व जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. हे पहा, प्राप्य प्रापक भाव संबंध कशात आहे? आता वाचलं की ग्रंथापासून आहे का नाही? प्राप्य काय आणि प्रापक म्हणजे का? प्रापक कोण आहे? असं. पुढे जन्यजनक भाव संबंध. ग्रंथाच्या चिंतनापासून काय होत असते? ज्ञान कोण झालं? जन्य. ग्रंथ कोण झाला? कोणता संबंध बसला? आता तुम्ही संस्थेमध्ये आले, संबंध आला की नाही? काय आला? आता शिकवणारा मनुष्य कोण झाला? तुमचा गुरु. तुम्ही कोण झाले? कोणता संबंध बसला? संस्थेत नाव टाकलं, तुम्ही विद्यार्थी झाले. काय झाले? संबंध आले की नाही? अरे एकदा द्या, याच्यावरती नाव आलं. कशावरती? म्हणजे तो संस्थेचा कोण झाला? संबंध आला की नाही? त्याला विचारलं कुठं शिकवत असतो? तुमचं वारकरी शिक्षण. संबंध आला. संबंध यावा. देवाचा आणि भक्ताचा सुद्धा भक्तीमुळे काय येत असतो? आहे काय? त्याला भक्ताची संज्ञा असते. संपर्क उत्पन्न होणाऱ्यास जन्य म्हणतात. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान जन्य आहे असे अनेकही संबंध सांगता येतील. म्हणून ज्ञान काय झालं? जन्य. ग्रंथ काय झाला? जन्यजनक भाव संबंध. अधिकारी झाला. पुढे विषय झाला. पुढे आणि पुढे याला अनुबंध चतुष्टय म्हणायचं. काय म्हणायचं? पुढे अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने, मोक्षेच्छावान पुरुषास विवेक वैराग्य शमदे षटक व मुमुक्षत्व ही 4 साधने असतातच. याशिवाय श्रवण मनन निधिध्यासन व तत्वपदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञानप्राप्तीस अवश्य आहेत. 4 साधनं तुम्हाला सांगितली. पुढे आणखी साधनं पाहिजे. 4 साधनं कोणती सांगितली? हे 4 तर आहेत, पण आणखी काय आहे? श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोध. याचा विचार कधी करू आता? ते सांगा.